कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वता तुका म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे नाम वाचे श्रवण कीर्ती पाहुले चित्ती समान यथामती यथावकाश कीर्तन रूपे सेवे करता निरूपणासाठी घेतलेला अभंग देहूचे प्रसिद्ध साधू श्री संत तुकोबराया यांचा हा 4 चरणाचा अभंग. या 4 चरणाच्या अभंगामध्ये या जगामध्ये जिंकलं कोण आणि हरलं कोण याचा संबंध सांगणार आहे. बरीचशी मंडळी तुम्ही आम्ही जन्माला येतो, आपला संबंध आपण त्यांना जिंकले जातो, पण ते आपल्याला जिंकतात असं नाही. तर काही ठिकाणी आपल्याला ते जिंकतात तर आपण त्यांना जिंकू शकतो असं नाही. ज्या साधू संतांनी या जगावर कृपा केली आणि ज्या काळावर सत्ता केली त्यांचा हा अभंग आहे. ते सांगतात जीवनामध्ये सर्व जीव जन्माला येतात, पण प्रत्येकाच्या कर्मानुसार भोग भोगण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळ्या वाटेने जावं लागतं. मग अशी कोणता काळ आहे की त्या काळाने त्याने जन्माला आलेल्या जीवनाचं सार्थक होईल अशा काळाचं वर्णन आहे. बरं, आयुष्यामध्ये आपण काही कमी घटना करत नाही, या कमी घटना करत नाही, पण त्या किती यशस्वी आहेत किती अयशस्वी आहेत याचा आपण तालमेल मांडत नाही. तो विचार माझ्या साधुसंत मायबापाने केला आणि या जगामध्ये उत्तम असं निवडून दाखवले नामसंत विठ्ठल 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 काळ सार्थक केला त्यांनी, म्हणजे निर्देश केलेला आहे. हो बघा, हे वाटेने चाललेत ना, हे ग्रस्त फार चांगले हो, अगदी सहज माणसं होतात, अगदी सोन्यासारखा माणूस. आता सोन्याच्या पलीकडे उपमान आहे. ते म्हणले सोन्यासारखा माणूस आहे, फार सुंदर आहे. कधी जीवनातली पाऊले चित्ती समान असेल तेव्हा. पाऊले चित्ती समान, त्याचं कारण असं आहे की याच्या मधल्या समीकरणाचा त्याने विचार करते आणि केलं तरी काय तर नाम वाचे श्रवण कीर्ती. जे ऐकायचं ते ऐकलं, जे गायलं ते गायलं, जे बोलले ते बोलले आणि जे कर्म केले ते केले. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समानते म्हणजे संत. तुमचा आमचा विचार इथं मांडायचा प्रश्न आहे, पण तो पुढे आहे. मग या साधू संतांनी केलेलं जे कार्य आहे ते कार्याला कधीही त्रुटी नाही. विठ्ठल तुमचं आणि आमचं त्याच्याशी आणि याच्याशी गाठ नाही मारायची. तुम्ही आणि आम्ही देव याच्याशी कधी गाठ बांधायची नाही. साधू संतांनी म्हटलं मी पामर आहे, मी अज्ञान आहे, मी मानव आहे. कोण आहे मी आहे, माझा विचार काय आहे? बरं, कुठं यादी आहे का? काही नाही. मानव जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला संसाराचा संबंध असल्यामुळे देवत्वाचं जे कार्य आहे ते दूर राहिलं अनंत पहिलीकडे. भगवान दूर राहतो आणि आपल्याला हे जग वास्तविक पाहता ब्रह्म हे सत्य आहे आणि जगत हे मिथ्या आहे. कुणाची भावना आहे? अहो म्हणले रोज आम्ही बघतोय, प्रपंच करतोय, संसार आहे, मुलं बाळ आहे, हा गाव आहे तिथंच आहे, मंदिर आहे तिथंच आहे, सगळं आहे तिथंच आहे, पण या सगळ्याला त्याने असत्य मानलं. सत्यामध्ये भास नाही. मग सत्य म्हणजे काय हा प्रश्न आहे. असत्याशी संग केल्यानंतर मनाच्या भावना अथवा वृत्ती ही कधीतरी थांबते, कारण तिला तसं जीवन आहे. तुमचं आमचं जीवन आहे, कधीतरी थांबणार आहे, कारण त्याला सीमा आहेत. पुन्हा लक्षात घ्या, त्याला सीमा आहेत. तुमच्या आमच्या जीवनाला, तुमच्या आमच्या जगण्याला, तुमच्या आमच्या चालण्याला, तुमच्या आमच्या बोलण्याला सीमा आहेत. किंबहुना जवळच येऊन सांगू किती सीमा आहेत. आयुष्याला सीमा आहेत. जन्म झाली यालाही
किती सीमा आहेत. आपल्या प्रत्येक गोष्टीला जर सीमा असतील तर आपण किती कुठे कसे आहोत याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता क्रिया ऐका. डोळा हा सूक्ष्म आहे, डोळ्याची तीव्रताही सूक्ष्म आहे. बघा एवढासा डोळा आहे, तेव्हा तो किती आहे, त्याच्यामध्ये फक्त एकच अशी कांडी आहे दिव्यत्वाची की ती संपूर्ण जग पाहते. कुठे कुठे जिथे जिथे दृष्टी जाईल तिथे तिथे एवढंस त्या मोतीबिंबातले जी तार आहे ती पाहू शकते. पण ती तार जे दिसतं ते पाहू शकतं, पण नसतं ते पाहू शकत नाही. विठाला मग या दृष्टीचा नाश आहे, कारण तिला संपूर्ण पाहण्याची शक्ती नाही. मग काय करतात, तिचा त्याग करतात. कधी या दृष्टीला काही सोबत नेत नाही, काढता येत नाही, काही करता येत नाही, जाऊ द्या. त्याचा पूर्वार्थ सांगतो. तुमची या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. जर ही संज्ञा आपण एवढे खाली आहोत, मग तो मी नाही, मग तो मी कोण आहे, तर संतांची व्याख्या करत असताना त्यांनी सांगितलं संत केवढे आहे, तो संताचा विचार काय. मग त्याने विचार सांगितला, ऐकायचं आहे ऐका. तेची संत तेची संत ज्याचा हेत विठ्ठले, ज्याचा हेत विठ्ठले, ज्याचा हेत विठ्ठले. तेची संत तेची संत ज्याचा हेत विठ्ठले, ज्याचा हेत विठ्ठले. ईश्वरी कार्य करण्याची ज्याची वृत्ती त्या उंच अशा पदावर गेलेली आहे आणि तिथेच तो स्थित प्रज्ञ झालेला आहे. आणि मग तो काहीच पाहत नाही, एकच पाहतो की जसं समुद्रामध्ये असणारे जलचर, त्यांना अथांग असं जलचर फिरायला मिळत आहे. त्या संपूर्ण ते जलचर विचार करतात की जाऊ तिकडे पाणी आहे, जाऊ तिकडे अन्न आहे, जाऊ तिकडे आहे. त्यांना हे माहित नाही की याचा उपयोग आपण जर केला तर याच जलचरामध्ये आपला एक दिवस अंत होणार आहे. विठाला मग सार्थक कोणी केला, ते कोण आहेत, तर त्याचं वर्णन केलं. देव ते संत आणि संत ते देव, किंवा देव ते संत आणि निमित्त जे साधू जड जीवा. तुमचा आमचा उद्धार करण्याकरता संत मायबाप भगवान परमात्मा संत रूपाने अवतरला. महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वर, भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. सगळी आदिशक्ती मुक्ताबाई आणि दासीजनी लागे पाई. याने या संतत्वाचं सिद्ध करण्याकरता देवाने स्वतः अवतार घेतला, कारण दोन्ही एकच आहेत, देव आणि संत दुजा नाही भाव. मग आपल्या जीवाचं कार्य करण्याकरता, आपल्या जीवाचं साधन करण्याकरता आपल्याला काहीतरी करावं लागेल. ते म्हणजे कुणाचं, त्या देवाचं अथवा संताचं. विठाला सिद्धांताकडे येत असताना त्यांनी मार्ग निवडला की आपल्याला जीवनामध्ये असं कार्य करण्यात आलं पाहिजे की ते कार्य कायमस्वरूपी जिवंत असेल.
काही नावाने मोठे होतात, काही कर्माने मोठे होतात, काही ज्ञानाने मोठे होतात. ज्ञानाने झालेली जी म्हणजे ज्ञानी आहे त्या ज्ञानांचा सुद्धा नाश आहे. एखादी कर्माने मोठी होतात पण त्याचाही नाश आहे. एका ठिकाणी रामदास स्वामींनी म्हटलं, घडे कर्म तेई गाठी पडेना म्हणजे आपल्या गाठीला ते मिळत नाही. मग हे जे कर्म करीत असताना ज्ञान प्राप्ती झाली तरी अहंकार आहे, कर्माचा अहंकार आहे आणि भक्तीचा पण अहंकार आहे. हे सगळं करण्याच्या पाठीमागे मग काय राहिलं? एक ते निराळे हरीचे नाम. सगळ्यात या वगळून जर गोष्ट राहीत असेल तर ते भगवंताचं नाम आहे. आणि जे भगवंताचं नाम ज्याच्या ओटी आलं, ज्या भगवंताच्या नामाचा ज्याने उच्चार केला, ज्याने कीर्तन केलं, कीर्तन वेगळं कार्यक्रम वेगळे, याचा कुठंतरी गाठ मारू नका. कीर्तन त्याने केलं, कुणी? तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं लोहगावच्या मंदिरामध्ये, हनुमंताच्या मंदिरामध्ये. म्हणले महाराज तुम्हीच करा कीर्तन आणि तुम्हाला पटेल ते करा. आता काय आवडत होतं त्यांना? फक्त नाम आवडत होतं, बाकी काही आवडत नव्हतं. कीर्तनाला सुरुवात झाली आणि कीर्तनाचा रामकृष्ण चालू झाला, तो बंद झाला नाही. पहाटे पहाटे होऊन गेली, सगळी मंडळी निघून झाली. आसू आईसा कोठे आठवची नाही, देही चवी देई. पहाटे ती पाषाणाची मूर्ती डोळायला लागली आणि त्यांच्या पायाखालच्या असणाऱ्या घोंगडीनीच्या मालकाने ओढल्याबरोबर जागे झाले. तुकाराम महाराज पाहतात. कीर्तन याला म्हणतात. नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती, बस बाकी काही नको. वेद शास्त्रादी प्रमाणाचा विचार केला नाही, यज्ञ यागादी विचार केला नाही आणि सगळी साधनं या कलियुगामध्ये एका ठिकाणी आणली. कुठे आणली? नामाच्या ठिकाणी. ते नाम पैगा बरवे जरी मनिया ते आणावे, तरी संता या बजावे. गलतान करू नका, संत जन्माला येतात. आज आपण ज्यांचे या ठिकाणी उत्तर हरिभक्ती परायण राजाराम महाराज विनेरकर, रघुराज स्वामी ना, या रघुराज स्वामी बघा, संत दिसतात तसे नसतात, पण त्यांच्या हातून होणारं कार्य हे संताच्या क्रियेचं असतं. गुरुवर्य त्रिनयन स्वामींची भेट झाल्यानंतर, पद्मनाभ स्वामींच्या चरणी लीन झाल्यानंतर त्यांनी या विभागामध्ये अगदी खडतर आणि दुस्तर कार्यामध्ये परमार्थिक साधना केली. परमार्थाचे चिंतन करीत असता आळंदीला जावं, पंढरपूरला जावं, देऊला जावं आणि ते बघून असणारा जो मनांतील भक्तिभाव आहे हा प्रेमाने चांगल्या प्रकारे त्यांचा संपन्न झाला. आणि संपन्न झाल्यानंतर कुठेतरी तो सोहळा तुकाराम महाराजांचा बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं, अरे आपण पण ही बीज केली पाहिजे. ज्ञानेन तू तदज्ञान ईशानाशित आत्मना. मनात भावलेलं ज्ञान अंगात उतरलं, अंगात उतरलेलं ज्ञान ते शरीरामध्ये भिनलं. मन, शरीर आणि वाचा एक ठिकाणी जेव्हा होतं त्याचा उच्चार होतो आणि ते कर्म करायला सुरुवात झाली. सहज दौरात संप्रदायाचा चालू असताना आणि मग त्याने ते तुकाराम बीज चालू केली. तुकाराम बीज चालू केल्यानंतर इवलेशे रोप लावी येले द्वारे, त्याचा वेळू गेला गगनावरी, त्याचा वेळू गेला गगनावरी. इवलेशे रोप लावी येले द्वारे, त्याचा वेळू गेला गगनावरी, त्याचा वेळू गेला गगनावरी. मोगरा फुलला, 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 मोगरा फुलला,
फुले वेचितात बारू कलियाशी आला फुले वेचितात कलियाशी आला फुलला मोगरा फुलला फुले सहज कर्म, सायास कर्म, सहज कर्म काही काहींच्या हातातून घडतात. सहज कर्म. ते म्हणले इकडे गेलो, शेताकडे फिरायला गेलो आणि द्रव्याचा हंडा सापडला. ते म्हणले एवढा मोठा भरलेला सोन्याच्या मोहरा सापडल्या. सहज कर्म. सगळ्यांना नाही प्राप्ती. भाग्याचे नि बडशे उद्यमाचे निमिषे संपत्ती जाता पैसे घरी गे. तो त्यातला भाग झाला. सहज कर्माने एखाद्याला प्राप्ती होते. सायास कर्माने एखाद्याला प्राप्ती होते. बराच काल नोकरी केली, बराच काल धंदा केला, व्यवसाय केला, तर त्याच्यातून बराच काल हे सगळं काही कर्म केल्यानंतर जो आपल्याला द्रव्याची प्राप्ती झाली. सायास. सायास करीशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजसी. हो, एखादी कर्म करताना बराच काल नोकरी करावी लागते, बराच काल व्यवसाय करावा लागतो आणि बराच काल शेती पण करावी लागते. तेव्हा त्याचा अनुभव येतो. पण हे करीत असताना त्याला जर जाणलं तर ते कर्म ब्रह्मार्पण होतं. विठाला महाराजांच्या मनात आलेलं सहज कर्म तुकाराम बीज अंगणामध्ये चालू केले आणि चालू केल्यानंतर आज त्याचा वटवृक्ष झाला. हे कार्य या गावाच्या इतिहासात नोंद आहे. त्याचं एक मंदिर झालं, त्या मंदिराचा योग्य शेवट झाला आणि त्याच मंदिराचा परिपाठ म्हणून आज त्या इंद्रायणीच्या काठावर देहू गावासारखं तुकाराम महाराजाचं मंदिर या महाराजांनी केलेल्या संकल्पातून निर्माण झालं. हे विशेष आहे. आलं का लक्षात? म्हणून कोणीतरी त्याला करता असावा लागतो. आज आता हे गाव असेपर्यंत, हा विभाग असेपर्यंत, ही पृथ्वी असेपर्यंत याला कोणी धक्का करणार नाही, कोणी काही करणार नाही. याला कार्य म्हणतात. आपलं काय? आपल्या हातून काय घडतंय? पोराला नोकरी, सुनेला नोकरी, अमक, हे सगळं तुका मडे पोटासाठी खटाटोपी सर्वथा. हे आपलं कर्म. पण हे किती काळ राहतं? जो वरी जव वरी रे अर्जुना देखिले नाही पंचानना तवरी जंबूक करी गर्जना या वनावाजी. त्याने तसं केलं नाही. देवाचं कार्य करण्याकरता कठीण काळांतून जावं लागतं, सामान्य नाही. महाराजांनी हे केलेलं कार्य आहे ना, याला सुद्धा त्यांना सुद्धा काही त्रास झाला असेल, काही संकल्पना झाल्या असतील, काही नसतील, पण शेवट मात्र चांगला झाला. विठाला 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 त्यांनी कधीही संस्थेच्या जेव्हा कार्यकारिणीवर होते ना, तेव्हा सुद्धा त्यांनी त्यांचं मत मांडताना संस्थेच्या घटनेच्या विरुद्ध कधीही मतच मांडलं नाही. हे तुम्ही मग केलात ते आम्हाला पटत नाही अशा इतर शब्दात मग आम्ही आपलं चाललो, मग आमचं आहे ते बरं आहे, मग आम्ही ठाईचं बैसोनी करा, एकचित्त आवडी अनंत आळवावा, या मतावरती असायचे. जाऊ द्या. त्याच्यानंतर तुम्हाला सिद्धांताकडे जाऊ. आता सिद्धांताकडे जात असताना परमार्थ करताना, कोणतंही कार्य करताना ते अमर कोण होतात? देशावर गेलेले जे काही सीमेवर गेलेले सैनिक आहेत त्यांना विचारा. त्यांनी त्या देशाकरता घातलेला काळ सार्थक तेव्हा होतो ज्या दिवशी ते अमर होतात. विठाला 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 एक अमर होण्याचं कारण शिंदोपंत आपेगावचे, शिंदोपंत आळंदीचे आणि आपेगावचे विठ्ठलपंत कर्म संयोगाने या ठिकाणी भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर महाराज तिथे काय घडलं असेल? रात्री दोघांनाही स्वप्न पडली आणि स्वप्नामध्ये त्यांनी सांगितलं, बाबा रे तुझी मुलगी यांना दे, आणि याला सांगितलं तुला जी मुलगी आलेली आहे ती तुम्ही मुलगी करायची. बापरे.
प्रसंग दोघांनी ऐकला. सकाळी सिंधू पंत उठले आणि विठ्ठल पंत त्या मंदिरामध्ये आल्यानंतर म्हटले, स्वप्नात मला दृष्टांत पांडुरंगाने दिला आहे, माझ्या मुलीचा शुकार करा. त्यांना नाही म्हणता येईना. वैराग्याने बाहेर पडलेले विठ्ठल पंत त्यांना हो म्हणावं लागलं. विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर दोघांचा अनुरूप असा प्रपंच थाटला गेला. पण थाटल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे आहे किंवा त्या विठ्ठल पंताच्या मनामध्ये जे होतं ते वेगळंच होतं. विठ्ठल पंत वैराग्य पुरुष होते आणि वैराग्य मला प्रपंच करायचा नाही. पण भगवंता हे का केलंस ते त्याचं त्याला माहीत. विठाला बराच काळ गेल्यानंतर विठ्ठल पंत म्हणू लागले, रुक्मिणी मला संन्यास घ्यायचा आहे, संन्यास घ्यायचा आहे. एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं, चारदा ऐकलं. घ्या म्हणले तुम्ही संन्यास. पाया पडले, म्हणले उपकार केलेस माझ्यावर. तिथेच रात्रीच्या दोघांच्या संभाषणामधून विठ्ठल पंत सकाळी पाहता तर अंतुरणावर नाही निघून गेले. निघून गेल्यानंतर चैतन्य म्हणून त्यांचं नामाविधान झालं आणि नामाविधान झाल्यानंतर दीक्षा घेतली संन्यासाची आणि मग रामानंद स्वामींच्या आश्रमामध्ये झालेली दीक्षा आणि निघून आले. रामानंद स्वामी तीर्थयात्रेला घेत असताना आळंदीच्या मठामध्ये आले. पाहतात तर तिथे एक स्वाध्वी म्हणजे एक स्त्री पिंपळाला 1.25 लक्ष प्रदक्षिणा घालते आणि ती प्रदक्षिणा घालत असताना आयुष्याचं सूत्र मांडत असताना तिने विचारलं, ही मुलगी एवढी सकाळपासून आता दुपार व्हायला आली प्रदक्षिणा करते. ती म्हणली ऐकत नाही, तिचा पती गेलाय. 1.25 लक्ष प्रदक्षिणा पिंपळाला घातल्याशिवाय अन्न पाणी घेत नाही. बापरे, रामानंदांचे आव्हान काय म्हणले, जगात पतिव्रता आहेत त्याच्यावर थांबले नाहीत. तिच्या प्रदक्षिणा पुऱ्या झाल्या. रामानंद स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि भरलेल्या सासरूने म्हणजे डोळ्यांतून पडणाऱ्या अश्रूने त्यांचे पाय धुतले. म्हणले, बाळे अष्टपुत्र सौभाग्य होती भाऊ. वा वा. ते म्हणले, महाराज तुम्ही जो आशीर्वाद देताय तो खरा, या जन्मीचा त्या जन्मीचा काय? ते म्हणले, का कारण काय? सगळी बातमी सांगितली आणि मग मात्र त्यांना सांगितलं, बाबा की आत्ता काय नाही, मी दिलेला खोटं ठरणार नाही. सांग तुझा पती कसा आहे, काय आहे? त्यांनी जाणलं, अंतर्ध्यान लावलं, हा माझ्याच मठात आहे. म्हणले, पिंपल पान दंडावर आहे. हो म्हणलं, माझ्याच मठावर पिंपल पानाचा माणूस आहे. आणि मग रामानंद स्वामी परत गेले, काशी यात्रा सोडली आणि मग तिथं गेले. हाक मारले, विठ्ठला, चैतन्य हाक मारल्याबरोबर घाबरला आणि पुन्हा आलाय समोर. काय स्वामी? ते म्हणले, तू काय खरं सांगणार आहेस का खोटं सांगणार? म्हणले, का? ते म्हणले, खऱ्या खोट्याचा संबंध काय, रोज तुमचंच खातोय, तुमचंच पाहतोय, तुमचंच करतोय, सगळं तुमचंच करतोय. म्हटले, मग? ते म्हणले, काही नाही, तुला एक गोष्ट लक्षात ठेव, तू खोटं बोललास तर शाप देईन. म्हणले, काय? तुझं खरं नाव सांग. तुझं खरं नाव सांगितल्याशिवाय चालणार नाही. शेवटी त्यांनी सांगितलं, माझं खरं नाव विठ्ठल पंत आहे. बर, तुझं लग्न झालंय? कारण लग्न झालेल्याला दीक्षा देत नाही संन्यास. आणि म्हणून ते म्हणले, कबूल करावं लागलं, लग्न झालंय. मग का असं केलंस? स्वामी, माझ्या मनात नव्हतं वगैरे सगळं काही चालू झालं, संभाषण झालं. चाल निघ, तुझे कपडे घे आणि तुझी जिथे पत्नी आहे तिथे ताबडतोब जा आणि संसार कर. माझा आशीर्वाद आहे, कोणी काही बोलू दे. स्वामींनी दिलेलं वचन ऐकलं, आले, संसार चालू झाला. पण समाजाच्या मनात काहीतरी विचित्र होतं. समाजाने काय केलं, त्यांना नाना प्रकारची संन्यास म्हणून 4 मुलं झाली. संन्यासामध्ये असलेल्या माणसाला ते म्हणले, हे चालणार नाही, हे अविघ्न कृत्य आहे, समाजाला जमणार नाही. ब्राह्मण समाज त्या काळाचा, जिथं निर्णय काहीतरी ठिकाणी दिला जायचा. आणि अशा वेळेला घेतल्यानंतर सामान्य नाही. ज्या 4 मुलांच्या करता ज्यांनी सातत्याने रात्रंदिवस आपला पहिलं पार सोडला नाही, समाजाची रीत सोडली नाही, समाजाच्या पलीकडे गेले नाहीत, रात्रंदिवस आपल्या मुलाचा विचार करत होते की माझी मुलं शुद्ध आणि पवित्र कशी होतील, जातीमध्ये कशी जातील, कारण माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्याच्या पुढे त्या विठ्ठल पंतांनी त्या मुलांना जे शिक्षण दिलं ते शिक्षण फार मोलाचं आहे. ज्ञानोबा तेव्हा तयार झाले
निवृत्तीनाथ त्याच्या आईच्या ज्ञानाने तयार झाले, बाबाच्या संस्कृत श्रवणाने तयार झाले, कारण माय बापे शुद्ध होते. आणि शुद्ध झाल्यानंतर तेवढ्या थांबले नाहीत. शेवटी एवढं करून सुद्धा जर आई वडिलांना दुःख आहे आणि मग त्या दुःखाचा भाग आई वडिलांना देहांत प्रायचित घ्यावं लागलं, पण सीमा सोडली नाही, रीत सोडली नाही, परमार्थ सोडला नाही आणि कधीही अवैध कधी वागले नाहीत. विठाला 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 मुलांना दिलेलं शिक्षण फक्त विठ्ठलच्या बाबतीत जे भगवान परमात्मा आहे तो सर्वश्रेष्ठ आहे हे जाणण्याकरता पंढरीचा पांडुरंग सर्वश्रेष्ठ आहे आणि तो या जगाचा विधाता आहे असा ज्याचा मनामध्ये भाव ठसला आणि मग जरी देहांत प्रायचित झालं तरी त्याच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या निमित्ताने झालेलं ज्ञान उगवले ज्ञानाचे कुंभ अवयव भांग हे अवयव त्यांचे सगळे ज्ञानाचे झाले आणि ज्ञानारूपी असणारी जी काही मुलं आहेत ती ज्ञानाने प्रकाशली. आयुष्य केव्हा झालं, किती झालं, कसं झालं, काय झालं याला महत्व नाही, तर तुम्ही या जीवनामध्ये येऊन काय केलं त्याचा पुढचा अर्थ काय हे कळण्याचं जर असेल तर भगवंताचं ज्याने मार्गदर्शन आपल्या मुलांना अथवा जर समाजाला केलं नाही ना तर आपल्याला कधी हा मार्ग धन्य काळ होण्याचा सुचणार नाही आणि आपण धन्य होणार नाही. ऐका, एक सिद्धांत मांडतो, ऐका. व्यवहारी माणसं व्यवहार जाणतात. पुन्हा ऐका, व्यवहारी माणसं नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण निर्दंबा सर्वथा निर्दंबा सर्वथा नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती. एक मुलगी पोटाला आहे पण अमृतनाथ स्वामींनी श्री क्षेत्र पुगाव निर्माण केलं. कुठलं कीर्तन सत्य, आता किती कीर्तन करतात त्या पुगावच्या याच्यावर. पुगावच्या स्थापन केलेल्या संस्थेच्या निमित्ताने किती जणांचं भागतंय, किती जण त्याच्यावर आहेत. हे संतांचं कार्य, हे कीर्तन आहे. ह्या कीर्तनाचा समारंभ जो आहे तो निर्दंब सर्वता, त्यात दंभ नाही, अहंकार नाही. कुणासाठी केलं? जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. आता क्रिया ऐका. एवढ्या करता त्यांनी सांगितलं, जर तुम्हाला या मरणाची सिद्धी हवा असेल, जर तुमचा उद्धार व्हावा असं वाटत असेल, तुकाराम महाराजांनी वापरलं, नामदेव महाराजांनी वापरलं, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविका नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग. कुणासाठी मागितलं? असे जे जे जन्माला येतात ते साधू असतात, त्यांना समाधी घेण्याची गरज नाही, तर ते समाधिस्थच असतात. विठ्ठला विठाला 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 विठाला. त्याचं कारण आहे निर्दंब सर्वता. विठोबा रखुमा जय जय विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार
कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुंडली कुमार विठ्ठल देव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार स्वरूप सिद्धीची खूप लक्षणं आहेत. स्वरूप सिद्धीच्या लक्षणामध्ये मनुष्य सातत्याने कधी पावतो की ज्या वेळेस तो परमार्थामध्ये शुद्ध आणि भावयुक्त परमार्थ करील. तसंच जीवन राजाराम महाराजांनी जगले. बस काही बोलणं नाही. एखादी गोष्ट नाही पटली ना आपलं शांत राहायचं, कटकट नाही करायची, पण कधीतरी त्याची जाणीव करून दिल्याशिवाय ते राहायचे नाही. एखादी गोष्ट सत्य असो असत्य असो त्याची जाणीव करून देण्याचं मोठेपणाचं त्यांचं कार्य होतं. आणि सातत्याने या गावामध्ये त्यांनी ते कार्य केलं. त्यांच्या पश्चात बघितलं तर त्यांची महाराजांचा मुलगा शंकर महाराज विनेरकर, शांताराम महाराज विनेरकर आणि विनायक महाराज विनेरकर, मुलगी आहे रंजना, शकुंतला, ही अशी सगळा त्यांचा परिवार आहे. या परिवारांचं विशेषत्वाने बघितलं तर हा गुण जो त्यांच्या घरामध्ये लागले तो राजाराम महाराजांनी चालू केलेली परंपरा आणि जपलेला परमार्थ तो कसा आहे. आज त्यांच्याकडे परमार्थ कसा आहे सांगण्याची गरज पडत नाही. एक दुसरी गोष्ट, आज ज्या तुकाराम महाराजांना इथं आणलं त्यांचं भोजन सुद्धा त्यांच्या घरातून होतं. त्यांच्या सुना आवडीने आणि प्रेमाने करतात, सेवा करतात, काकड्याला जातात, इतर गोष्टी करतात आणि आपलं म्हणून मानतात. हा जो चाललेला जो परिवार आहे या परिवाराला जे प्राप्त झालेलं हे धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हेचे उपाय लाभाचे. आपल्या कुटुंबामध्ये आपण सगळी धनसंपदा जपन करून ठेवू पण हे धन मात्र मिळणार नाही. आज तुम्ही बघितलं का हो महाराजांचं काय घर मोठं नाही, ते अमकं नाही, ते तमकं नाही, कशाची गरज नाही. विदुराचं घर कुठं मोठं होतं. राजाचा महाराजाचा तो चुलता होता जय सचिव, म्हणजे धृतराष्ट्राचा पंडूराजाचा भाऊ एवढा मोठा, पण नाही विदुर पुत्र म्हणून त्याला नाकारला मिळाला नाही. पण श्रेष्ठ कोण ठरला तर विदुर ठरला. त्या विदुराचं वास्तविकरित्या पाहता आचरण पाहता सुबटा जर बघितलं तर आचरण म्हणजे देव आणि आचरण म्हणजे परमार्थ. कधीही त्यांच्या आचरणामध्ये राजाराम महाराजांचा फरक पडला नाही. धोतर, साधी राहणी, धष्टपुष्ट शरीर, परमार्थिक काय येवो न येवो पण तिथं आपलं सेवा रुजू करायची हा त्यांचा ध्येय. संप्रदायामध्ये बराच काल त्यांनी कार्य केलं. संस्थेची जी काही उद्दिष्ट आहेत ती पूर्णत्वास नेली. चांगल्या प्रकारचा हातभार लावला आणि या संस्थेला मोठं करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान ठरलं. स्वरूप सिद्धीचा विचार मांडत असताना स्वरूप सिद्धी, धनसिद्धी सगळ्या सिद्धी आहेत, पण त्या सिद्धीपेक्षा स्वरूप सिद्धी म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण राहणं त्याला नित्य समाधी असं म्हणतात. किंबहुना आपण आपल्या ठिकाणी सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाकडे स्थित राहणं याला स्वरूप सिद्धी असं म्हणतात. ती स्वरूप सिद्धी महाराजांनी कायमस्वरूपी राखली आणि आपल्या जीवनाचा उत्तम उत्कर्ष झाला आणि उत्तम निधन यांना त्यांना प्राप्त झालं. अशाच कुलाला ते म्हणतात कल्प आयुष्य व्हावे तया कुला. अशा कुलाला ते म्हणतात अशी कुलं गावामध्ये असावीत जेणेकरून दुसऱ्यांना त्याचा लाभ होईल. आणि म्हणून त्यांच्या या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण सर्व समाज बांधव सर्व मंडळी या ठिकाणी जमलो. हे असणारं कीर्तन पुष्प त्यांच्या उद्धाराकरता, त्यांच्या शांतीकरता, त्यांच्या गतीकरता प्राप्त हो ईश्वराकडे प्रार्थना. त्यांच्या मुलालेकरांना परमार्थाची दिलेली शिकवण आयुष्यभर चांगल्या प्रकारे आचरणात राहो, त्यांचं जीवनही सुख आणि समृद्धीचं हो अशी ईश्वराकडे प्रार्थना करू आणि संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली देवा कुडे
विचारिला कारम्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वराला पाया ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम आलेल्या सर्व समाजाला नम्र विनंती आहे. या ठिकाणी बरेचशा लोकांना त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. काही व्याख्याते वगैरे मंडळी प्रथमेश बोरकर यांच्या आवाजामध्ये त्यांनी महाराजांनी जी कारकीर्द केलेली आहे ते थोडंसं काव्य स्वरूपामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ते प्रथमेश बोरकर सादर करतील. हरी हॅलो हॅलो लाविला हो भजनाचा छंद हो भजनाचा या हरी नामाचा लाविला हो भजनाचा छंद हो भजनाचा या हरी नामाचा बामन गावी झेंडा रोविला नामाचा लाविला हो भजनाचा छंद हो भजनाचा या हरी नामाचा लाविला हो भजनाचा छंद हो भजनाचा या हरी नामाचा राजा राम महाराज तुम्ही थोर हरी भजनाचा केला हो प्रचार लाविले संत विचारांचे रोप वृक्ष झाला हो त्या रोपट्याचा छंद हो भजनाचा या हरी नामाचा लाविला हो भजनाचा छंद हो भजनाचा या हरी नामाचा स्वरूप रखुमाई पांडुरंगा दिसे लक्ष्मी राजा राम महाराजा देह जिजविला चंदना परिजैसा परिमळ दरवळे सुगंधाचा छंद हो भजनाचा या हरी नामाचा लाविला हो भजनाचा छंद हो भजनाचा या हरी नामाचा देह ठेवून गेले निज स्थानी कीर्ती रूपे राहोनी ध्यानी मानी गेली तुकोबा जैसे वैकुंठाला मार्ग दाऊनी परमार्थाचा छंद हो भजनाचा या हरी नामाचा लाविला हो भजनाचा छंद हो भजनाचा या हरी नामाचा
लाविला हो भजनाचा छंद हो भजनाचा या हरिनामाचा. म्हणून महाराजांसाठी बोलावं असं वाटतं. गेले दिगंबरा ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाजी राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबरा ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबरा ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाजी राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. धन्यवाद. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. हा चालू कर. बीजांत ज्याच्या मज जन्म झाला बीजांत ज्याच्या मज जन्म झाला संसार सारा मज ओपिला संसार सारा मज ओपिला घेऊन अंकी मज खेळविला घेऊन अंकी मज खेळविला. नमस्कार माझा ताता तुम्हाला नमस्कार माझा ताता तुम्हाला. वर्णो किती तव उपकार ताता वर्णो किती तव उपकार ताता अवघ्या सुखाचा तुमजला दाता अवघ्या सुखाचा तुमजला दाता. शिरसाष्टांग पायी ठेवून भाला शिरसाष्टांग पायी ठेवून भाला. नमस्कार करीतो ताता तुम्हाला नमस्कार करीतो ताता तुम्हाला. नमस्कार करीतो ताता तुम्हाला नमस्कार करीतो ताता तुम्हाला. यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतः सर्वन्ति दिव्ये सवे वेदे वेदेन साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा ध्यानावाचित्तगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तनविदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. जिथे समोर आहेत तेवढ्याने फुलवा. मागच्या मंडळींनी जमा करून कोणीतरी कार्यकर्त्यांनी जमा करा.